हा भारत देश जगाची शान, सारा विश्वात शोभून दिसतो भारत देश महान. उंच हिमालया माझ्या समृद्ध भारताची संपत्ती, तीन रंग माझ्या सोनेरी देशाच्या प्रगतीची गती. ना जात ना धर्म ना कोणी मोठा, नाही इथे लहान, साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान. माझा भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. माझा भारताचा इतिहास मोठा रोमांचक आहे. भारतात बोललेल्या विविध भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे, तर सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आहे. जन गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे, तर विश्वविजयी तिरंगा हा आपला राष्ट्र हिमालय पर्वत आहे, तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे. बारामाही वाहणाऱ्या गंगा यमुना सरस्वती त्यासारख्या नद्या आहेत. माझ्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं अभेद्य किल्ले आहे, ओळखले जायचे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा है, इसकी ये गुलिस्तान हमारा. टाकतो घाण करतो आणि म्हणूनच असंख्य रोग आजार पसरत आहेत. म्हणूनच मित्रांनो, स्वर्गासारखा सुंदर असणाऱ्या या देशाचे सौंदर्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. स्वर्ग से सुंदर हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदिया है जो उसके साथ. देशभक्ती हा एक असा गुण आहे जो देशाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. ज्या देशातील नागरिक देशप्रेमाने भरवलेले असतात तो देश सतत प्रगती करतो. देशभक्त नागरिक स्वतःच्या स्वार्थापेक्षा देशहिताला प्राधान्य देतात. देशभक्तीमुळे राष्ट्रीय एकात्म निर्माण होते आणि समाजाच्या एकजुटीला भावना बोलावते. आजच्या जागतिक किरणाच्या युगात देशभक्तीचे महत्त्व वाढले आहे. विविध समस्या जसे की भ्रष्टाचार, अशिक्षा, बेरोजगारी यांचा सामना करण्यासाठी देशभक्त नागरिकांची गरज आहे. जय हिंद. माझे नाव परशुराम दाखू खारपाटील, माध्यमिक शाळा चिखली. आज मी माझे देशभक्ती याविषयी सांगणार आहे. ज्या गोष्टीचे महत्त्व व्यक्तिगत स्वार्थापेक्षा आपल्याला अधिक जाणवते अशा गोष्टीप्रती आपण आपली भक्ती व्यक्त असतो. भक्ती हा आपल्या देशवासियांसाठी एक जीवनाचा मार्ग ठरलेला आहे. त्यामुळे खरी देशभक्ती ही संपूर्ण देशाचा आणि येथील नागरिक मानू शकते. एका विशिष्ट आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक आधारावर मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. अशी असावी देशभक्ती. भारत देश ही वीरांची भूमी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महाकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहणाऱ्या या देशभक्तांची आपल्या देशात नेहमी आठवण केली जाते. अशा या थोर सुपुत्रांच्या वीरांच्या पद्धत देशभक्तीची संख्या ही भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकावर असेल. भारताची लोकसंख्या 135 कोटीपेक्षा जास्त आहे. भारत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि इतर सर्व धर्माचे लोक मिसळून राहतात. वर्तमान काळात भारत जगातील 6वा सर्वात मोठा अर्थव्यवस्था आहे. भारत हा कृषी मध्ये शिकते. माझ्या निबंधाचे नाव आहे भारत देश महान. प्राचीन काळी भारताची सुवर्णभूमी ज्ञान आणि वैभव यांनी संपन्न होती. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रवासी भारतात येत असत. नालंदा, तक्षशिला यांसारखी विद्यापीठे होती. भारतात अनेक शिवाजी महाराजांसारखे चारित्र्यवान राजे होऊन गेले. त्यांनी भारतात स्वराज्य व सुराज्य निर्माण केले. भारताने वेळोवेळी आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष केला. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली प्रबल इंग्रज सत्तेविरुद्ध अहिंसक मार्गाने लढा दिला. हा लढा अविस्मरणीय आहे. आज 21व्या शतकात भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे. भारत हा सुजलाम व सुफलाम देश आहे. भारताला ऋतूंची विविधता लाभली आहे. त्यामुळे आपल्या देशाविषयी असलेले प्रेम, आदर आणि निष्ठा प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यायला हवे. देशभक्ती केवळ एक भागवान नाही तर एक कर्तव्य आहे. भारत देश विविध एकता असलेला देश आहे. इथे अनेक धर्म, भाषा आणि संस्कृती आहेत. मी आत्ता 6वीमध्ये शिकत आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे. भारताचा इतिहास मोठा, रोमांचक व स्फूर्तिदायक आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही भारतीयांची सर्वात मोठी ठेवा आहे. भारत माझा देश आहे. भारत देश हा आपली संस्कृती व सभ्यतेसाठी विश्वभारत ओळखला जातो. माझा भारत सुंदर व महान आहे. भारत देश हा आशिया खंडात आहे. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेस हिमालय व पर्वत, दक्षिणेस हिंदी महासागर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक आहे. प्रेम, आदर आणि त्यासाठी समर्पित कार्य हे फक्त युद्ध किंवा संघर्षाच्या काळात नव्हे तर रोजच्या जीवनातही दिसून येते. प्रत्येक नागरिकांच्या मनात देशप्रेम असावे, कारण देशभक्ती केवळ शब्दात नाही तर कृतीत व्यक्त झाली पाहिजे. देशभक्तीचे खरे अर्थ म्हणजे आपल्या देशाच्या संस्कृती, परंपरा आणि 26 जानेवारी या दिवशी आपल्या भारत देशात गणतंत्र दिवस साजरा केला जातो. गणतंत्र दिवसाला प्रजासत्ताक दिन किंवा इंग्रजीमध्ये रिपब्लिक डे म्हणतात.
आनंदाने आणि अभिमानाने चालवू शकतात. भाषा, संस्कृत आणि प्रदेशाचे लोक एकत्रित राहतात. भारत ही प्राचीन सभ्यता, समृद्ध वारसा आणि गौरवशाली इतिहासाची भूमी आहे. भारत दक्षिण आशियामध्ये स्थित आहे. भारत हा क्षेत्रफळानुसार जगातील 7था सर्वात मोठा देश आहे आणि चीननंतरचा दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. नटलेला हा देश आहे जिथे विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि प्रदेशाचे लोक एकत्र राहतात. भारत ज्या गोष्टीचे महत्त्व व्यक्तिगत वाटापेक्षा आपल्याला अधिक जाणवते अशा गोष्टीचे आपण आपली व्यक्त करू शकतो. जे वर्तमानेच होते आपल्या देशजीवनात एक जीवनाचा मार्ग ठरलेला आहे. देशभक्ती म्हणजे आपल्या देशाविषयी असलेले प्रेम, आदर आणि निष्ठा. प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यायला हवे. देशभक्ती केवळ एक भावना नाही, तर एक कर्तव्य आहे. आपले कर्तव्य पार करणे आणि देशभक्ती म्हणजे एखाद्याचे त्याच्या देशावर असलेले उत्कट प्रेम हा सद्गुण देशातील नागरिकांना त्यांच्या देशासाठी निस्वार्थपणे काम करण्यास आणि ते अधिक चांगले बनवण्यास प्रवृत्त करते. खऱ्या अर्थाने विकसित हा देश खऱ्या देशभक्तीने बनलेला असतो. दुसऱ्या शब्दात देशभक्ती म्हणजे आधी देशाचे हित जपून मग स्वतःला विचार करणे. देशभक्ती स्वतः विशेषतः युद्धाच्या काळात दिसून येते. शिवाय हे राष्ट्र मजबूत बनवण्यात मदत करते. भारताला सुरुवातीच्या देशभक्तांना मोठा वाटा आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याने विविध देशभक्तांना जन्म दिला. या देशभक्तींनी जिल्ह्याच्या भरभराटीसाठी आणि समृद्धी. हे एक महान भारतीय क्रांतिकार होते. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबच्या लायपूर जिल्ह्यातील बंगाल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग आणि आईचे नाव विद्यावती होते. पण आहे, उन्हाला पण आहे. माझ्या भारत देशात झाडे आहेत, पाने आहेत, फुले आहेत. माझ्या भारत देशात पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत. माझ्या देशात नदी, तले, धरणेही आहेत. माझ्या देशात स्त्री आहेत, पुरुष आहेत, तिथे लोक पण आहेत, तिथे मेहनती लोक पण आहेत. नमस्कार, माझे नाव स्वरा मंगेश नाईक. माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारत देश हा एक शेतकरीवासी आहे. हा तोच भारत देश आहे जिथे सारा इतिहास रचला गेला. इथेच तो महाभारत रामायण घडला होता. त्या रावणाने जेव्हा सीतेला नेली होती त्याच लाल अंजलीने तिला आणलेले. आमच्या भारतीय सुप्रसिद्ध भाषा मराठी, सुप्रसिद्ध खेळ हॉकी, राष्ट्रीय झाड वटझाड, राष्ट्रीय फूल कमल, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय गीत जनगणमन आहे. आपल्या भारत देशासाठी खूप महायोद्धांनी आपले मृत्यू आपल्यावर ओढले. आपल्या भारत देशाने लोकांनी आपल्या भारत देशासाठी योगदान द्यावे. 1950 रोजी भारताचे संविधान लिहिण्यात आले.